नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. देशात काँग्रेस पक्षाची एक अजस्त्र इकोसिस्टीम अस्तित्वात आहे. हीच इकोसिस्टीम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची इकोसिस्टीम म्हणून ओळखली जाते. त्यांचा पक्ष, पक्षाचे नेते, पक्षाची संघटना यापेक्षा शरद पवारांचा या इकोसिस्टीमवर जास्त विश्वास आहे. सज्जाद नोमानी हे पवारांच्या महाराष्ट्रातल्या इकोसिस्टीमचा एक भाग आहे. या नोमानी महोदयांना शरद पवारांनी 25 मतदारसंघांची यादी पाठवली आहे. असे हुकमी मतदारसंघ जिथे अल्पसंख्याक मतांचा टक्का मोठा आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या यादीचा गौप्यस्फोट केला. अशीच एक यादी मनोज जरांगे यांनाही पाठवली जाण्याची शक्यता आहे. भाजप नेते सध्या या यादीच्या शोधात आहेत. महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी एक अमर अकबर अँथोनी स्टाईल पत्रकार परिषद झाली होती. या पत्रकार परिषदेमध्ये सहभाग घेतला होता मनोज जरांगे, सज्जाद नोमानी आणि आनंदराज आंबेडकर यांनी. या पत्रकार परिषदेवर आम्ही एका वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य केलेलंच आहे. त्याच पत्रकार परिषदेतल्या अकबरकडे पवारांची यादी पोहोचली आहे. याचा अर्थ अमरकडे सुद्धा अशा प्रकारची यादी गेली असेल असा आमचा तर्क आहे. सज्जाद नोमानी हे बराच काळ मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते होते. समान नागरी कायदा आणणार असं जेव्हा केंद्र सरकारने जाहीर केलं तेव्हा सज्जाद नोमानी यांनी बामसेफच्या सोबत या कायद्याच्या विरोधात एक खूप मोठी मोहीम चालवली होती. नोमानी यांच्यासारखे अनेक अकबर शरद पवारांची आणि त्यांच्या पक्षाशी थेट संधान बांधून आहेत. कारण त्यांना माहिती आहे की शरद पवार हेच आपले अजीमो शान आहेत, जिल्हे इलाही आहेत, आपले शहनशाह आहेत. शरद पवार 2019मध्ये महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठा प्रयोग करतात. महाराष्ट्रामध्ये मवियाची सत्ता आणतात. या सत्ता काळामध्ये पुढच्याच वर्षी शरद पवार अलिबागमध्ये एक मेळावा घेतात आणि त्या मेळाव्यामध्ये घोषणा करतात की मुस्लिमांच्या मतांमुळे आम्ही सत्तेवर आलो. जेव्हा तुम्ही मुस्लिमांच्या मतांमुळे सत्तेवर येता तेव्हा त्या मतांचं तुम्हाला पांग फेडावं लागतं. हे पांग फेडलं शरद पवारांनी. केंद्र सरकारने संसदेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मांडल्यानंतर, हे विधेयक मांडल्यानंतर शरद पवारांच्या पक्षाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये होर्डिंग लावली. त्या होर्डिंगवर शरद पवारांच्या पक्षाचं तुतारी चिन्ह होतं आणि मजकूर होता, वक्फ की ज़मीन ये अल्लाह की ज़मीन है और इस ज़मीन का एक भी टुकड़ा हम केंद्र सरकार या उनके चमचों को लेने नहीं देंगे. शरद पवारांच्या पक्षाने वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात महाराष्ट्रभरामध्ये मोहीम चालवली. त्यांच्या पक्षात एक नट आहे. हा नट खासदार आहे. या नटाने छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमध्ये ऐतिहासिक भूमिका बजावलेल्या आहेत. हा नटसुद्धा या वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात आपलं तुणतुणं वाजवत होता. शरद पवारांच्या पक्षात आल्यावर दुसरं होणार काय? शरद पवारांच्या तोंडी, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या तोंडी संविधान आणि लोकशाही हे शब्द आपण वारंवार ऐकले असतील, परंतु त्यांचा विश्वास जास्त अल्ला आणि शरियावर दिसतोय. किंबहुना ते तसं दाखवण्याचा तरी प्रयत्न करत असतात. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. त्यांनी अनेकदा जाहीर मंचावरून बुरका आणि हिजाबचं समर्थन केलेलं आहे. त्यांनी ट्रिपल तलाकचं समर्थन केलेलं आहे. अजून त्यांनी खतना आणि हलालाचं समर्थन केलेलं नाही आहे, परंतु उद्या जर त्यांनी ते केलं तर फार नवल वाटून घेण्याची गरज नाही आहे. वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने शरद पवारांची जी मुस्लिम प्रेमी तुष्टीकरणाची भूमिका आहे, हिंदू विरोधाची भूमिका आहे, ती भूमिका पुन्हा एकदा ठसठशीतपणे आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. सज्जाद नोमानी यांना फक्त 25 मतदारसंघांची यादी शरद पवारांनी पाठवलेली नाही आहे. त्याच्यासोबत एक डीलसुद्धा आहे. या डीलचा गौप्यस्फोटसुद्धा चित्रा वाघ यांनी केलेला आहे. मविया जर सत्तेवर आली तर नेमकं काय करणार याबाबत संपूर्ण तपशील या डीलमध्ये आहे. मविया जर सत्तेवर आली तर वक्फ बोर्डाला मोकळं रान मिळणार. जे लोक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर रान पेटवत आहेत त्यांच्या विरोधात कारवाई होणार आणि बरंच काही या डीलमध्ये लपलेलं आहे. चित्रा वाघ कधी काळी शरद पवारांच्या पक्षात होत्या, त्यामुळे शरद पवारांचा चेहरा आणि पक्षाची ध्येयधोरणं त्यांनी अत्यंत जवळून बघितलेली आहेत. आणि या ध्येयधोरणांच्या धुराळ्यामध्ये चित्रा वाघ यांचा जीव गुदमरला आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये एंट्री घेतली. जुन्या ऋणानुबंधांमुळे चित्रा वाघ यांच्या हाती ही यादी आली असण्याची शक्यता आहे. कदाचित त्यांच्या हाती मनोज जरांगे यांना सोपवलेली शरद पवारांची यादीसुद्धा येण्याची शक्यता आहे. कट्टरतावाद्यांचे तुष्टीकरण आणि त्या तुष्टीकरणातून निर्माण झालेलं ध्रुवीकरण हेच सत्तेच्या दिशेने शरद पवारांनी टाकलेलं पहिलं पाऊल असतं. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये हा तुरुपाचा एक्का शरद पवारांनी अगदी व्यवस्थित वापरला आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळातसुद्धा ते हा एक्का वापरतीलच हे अपेक्षित होतं आणि त्याप्रमाणे ते कारवाईसुद्धा करतायत. आता प्रश्न एवढाच उरतो की त्यांनी अकबरकडे एक यादी पाठवली, याचा अर्थ त्यांनी अमरकडे अर्थात मनोज जरांगे यांच्याकडे अशा प्रकारची यादी पाठवल्याची शक्यता आहे. पहिली यादी त्या मतदारसंघाची आहे ज्या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या पक्षाचा हक्काचा मतदार आहे, अल्पसंख्याक मतदार आहे. त्यामुळे ती यादी आपल्या पक्षाच्या किंवा मवियाच्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी पाठवलेली यादी आहे. आणि दुसरी यादी जी असेल, जी मनोज जरांगेंना पाठवलेली असेल,
ती यादी ज्या उमेदवारांना पाडायचं त्या उमेदवारांची यादी असेल. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे यांनी खूप मोठा माहोल बनवला होता. अनेक नेत्यांच्या ते गाठीभेटी घेत होते. याच्यामध्ये MIMचे इम्तियाज जलील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, कोल्हापूरचे संभाजीराजे अशा तमाम नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मनोज जरांगे त्यांच्यावर चर्चा करत होते. दावा करत होते की मी 288 जागा लढवणार. परंतु ऐनवेळी त्यांचा सदरा मागून कोणीतरी खेचला. जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतली. परंतु ही माघार घेताना जरांगेंनी एका शब्दाचा वापर केला आणि तो शब्द म्हणजे गनिमी कावा. तो गनिमी कावा महाराष्ट्राच्या जनतेने बघितला आहे बीडच्या निवडणुकीमध्ये, जिथून महायुतीच्या पंकजा मुंडे निवडणूक लढवत होत्या आणि त्यांना पाडण्याआधी जरांगेंच्या रात्रीच्या बैठका चालत असत. रात्रीचे खेळ चाले. तर हा रात्री चालणारा खेळ मराठवाड्यामध्ये या विधानसभा निवडणुकीच्या काळातसुद्धा होण्याची शक्यता आहे. जरांगे पुन्हा एकदा तीच खेळी खेळतील. रात्री बैठका घेतील, आपल्या समर्थकांना बोलवतील आणि सांगतील अमक्याला पाडा आणि तमक्याला पाडा. शरद पवारांनी ही दुसरी यादी जरांगेंना पाठवलेली असण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांनी फक्त त्याचा शोध घेण्याची गरज आहे. कदाचित त्या नोमानी यांच्या पोस्टनंतर आणखी एक खळबळजनक पोस्ट एक्सवर करू शकतील. त्या माध्यमातून एक नवा गौप्यस्फोट करू शकतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे एक कुशल प्रशासक आहेत आणि अत्यंत आक्रमक वक्तेसुद्धा. एका भाषणामध्ये त्यांनी एक विधान केलं होतं, बटेंगे तो कटेंगे, आणि या घोषणेचा सर्वदूर परिणाम झालेला दिसतो. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर सुद्धा झालेला आहे. हिंदू जनतेला, हिंदू मतदारांना याची जाणीव झालेली आहे की आपल्यासमोर एक अशी मतपेढी एकवटलेली आहे जी एकगठ्ठा मतांच्या आधारावर सत्तेचा लंबक कोणत्याही दिशेने झुकवू शकते. आणि हे जर टाळायचं असेल तर आपल्याला आपलं शैथिल्य दूर करावं लागेल, आपलं नैराश्य दूर करावं लागेल, आपल्याला संघटित राहणं गरजेचं आहे, आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये असंच शैथिल्य, असंच नैराश्य दाखवून हिंदू मतदार घरी बसून राहिला आणि त्याच्यामुळे मतांचा टक्का कमी झाला, महायुतीच्या मतांचा टक्का कमी झाला आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये महायुतीला किंवा NDAला बसताना आपल्याला दिसलेलं आहे. हे शैथिल्य कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये दाखवायचं नाही. कारण जर असा एक पक्ष किंवा आघाडी सत्तेवर आली ज्या पक्षाचं किंवा आघाडीचं हिंदू मतदारांशी काही देणं घेणं नाही आहे, तर उद्या कदाचित वक्फ बोर्ड तुमच्या घरावर, तुमच्या शेतावर, तुमच्या मंदिरावर, तुमच्या परिसरावर दावा करू शकतो आणि हा दावा मान्य केल्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही. याची जाणीव आता हिंदू मतदारांना झालेली आहे. शरद पवारांनी काल परवा निवृत्तीची घोषणा केली. आपल्याला निवृत्त होण्याची वेळ आलेली आहे असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी अशा प्रकारच्या भावनिक घोषणा अनेक वेळा केलेल्या आहेत. परंतु हिंदू मतदारांनी एवढी खुणगाट बांधलेली आहे की कायम हिंदूंच्या विरोधात राजकारण करणारे, कायम हिंदूंना जातीपातीमध्ये विभागणारे शरद पवार यांना आता कायमची आणि सक्तीची विश्रांती देण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्राचे मतदार आता चित्रा वाघ यांच्या एक्सकडे नजर लावून बसलेले आहेत. एक्सवर त्यांनी एक पोस्ट केली. सज्जाद नोमानी यांना शरद पवारांनी पाठवलेल्या यादीचा गौप्यस्फोट केला. अर्थात यातला बराच तपशील अजून त्यांनी लोकांच्या समोर आणलेला नाही आहे, परंतु त्या लवकरच हा तपशील लोकांच्या समोर आणतील अशी अपेक्षा आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांनी जी दुसरी यादी अमरकडे पाठवलेली आहे त्या यादीचा सुद्धा चित्रा वाघ यांनी गौप्यस्फोट करावा, याकडे महाराष्ट्राची जनता लक्ष ठेवून बसलेली आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा न्यूज डंका. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.